हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। पलूस राष्ट्रवादी कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन। स्त्री शिक्षणाच्या जनक आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पलूस येथील राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय पलूसच्या वतीनं करण्यात आलं होतं। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण केलं। सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडी केली। त्यांच्या या त्यागामुळेच आज महिला सर्व क्षेत्रात प्रगती करत आहेत, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित युवकांनी सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि शैक्षणिक प्रचारासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला। कार्यक्रमात बोलताना अभिजित सावंत यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव केला। यावेळी आशिष सूर्यवंशी, शुभम निकम, सत्यजित पिसाळ, संजय शिंदे, तुषार सूर्यवंशी, अभिजित कौलगे, अभिजित सावंत, भास्कर संगपाळ उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय पलूस येथे आज आपण सर्वजण राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी उपस्थित माननीय सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला, याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो। आज महिलांना आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक योजनेमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण त्यांना पुढाकारलेलं बघतोय। महिलांचा सहभाग हा पुरुषांच्या समानतेनं आज आपण पाहायला मिळतोय। एवढंच नव्हे तर मतदानामध्ये सुद्धा त्यांना 50% आरक्षण मिळालेलं आहे। तर एवढं सगळं आज जे काही महिलांची जी प्रगती आपल्याला पाहायला मिळते, मुलगी शिकली, प्रगती झाली, एखादं कुटुंब जर पुढे न्यायचं असेल तर त्यातली महिला शिकलेली असली पाहिजे। तर हे सगळं श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते। आज त्याच्यामुळेच स्त्री शिक्षणाचा पाया भक्कम झालेला आहे। स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी रचला नसता तर आज स्त्रिया आपल्याला